सुस्वागतम. शुभ दीपावली. कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत त्रिताल या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या शुभदिनी अर्थात दिवाळीच्या मंगल दिनी आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत त्रिताल हा मनाला आनंदमय लहरींनी स्पर्शून जाणारा कार्यक्रम. त्याचा आपण आस्वाद घेऊ शकणार आहात पुढील 3 दिवस 3 वेगवेगळ्या भागांमध्ये. या कार्यक्रमामध्ये आपण कोकणच्या मातीशी जोडलेल्या ज्येष्ठ कवींच्या कवितांचे अभिवाचन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही आपण गुरुच्या वंदनेनं करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची सुरुवात देखील आपण गुरुवंदनेनं करीत आहोत. सादर करीत आहोत गुरुवंदना. रसिक प्रेक्षक हो, आपणास माहीतच आहे की कोकण ही सर्व गुणसंपन्न व्यक्तींची खाण समजली जाते. अनेक प्रतिभावंत व्यक्तींनी कोकणचा नावलौकिक 7 समुद्रापार पसरविला आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर. आजच्या या शुभदिनी आपण त्रिताल या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. चला तर मग आपण वळूया ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या पहिल्या कवितेकडे. जगणं सुंदर आहे माझ्या प्रेमा, जगणं सुंदर आहे माझ्या प्रेमा, जगणं सुंदर आहे. डोळे भरून बघणं सुंदर आहे. तुझी हाक तळ्यावरून येते, वाऱ्याच्या माळ्यावरून येते.
तुझी हाक तळ्यावरून येते, वाऱ्याच्या माळ्यावरून येते, थरारून ऐकणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे. डोळे भरून बघणं सुंदर आहे. मातीच्या ओल्या वासात, वाऱ्याच्या खोल श्वासात झाडांचं भिजणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे. फुलांचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात. फुलांचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात. असण्या इतकंच नसणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे. जगणं सुंदर आहे. जगणं सुंदर आहे. बाकी सगळे भास असतात. बाकी सगळे भास असतात. सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात. प्रत्येक वाट डोळे मिटून पळत असते. प्रत्येक वाट डोळे मिटून पळत असते. चालणाऱ्याला नियती कळत नसते. दिसणाऱ्या गळ्याभोवती न दिसणारे फास असतात. सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात. कधी चुकून आपण धीट होतो. बाहेरून चिकटवलेल्या श्रद्धांचा वीट येतो. आपण त्राण उगारतो, उसण्या श्रद्धा जुगारतो. भीतीला चिकटलेले चाकोरीचे दास असतात. सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात. एकटं चालताना आपलं गाणं गात जावं. आपल्या आतल्या पावसात डोळे मिटून न्हात जावं. भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात. सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात. आयुष्य सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे. सागराकडे अथांगता आहे. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे. सागराकडे अथांगता आहे. माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हान करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून. मग रोजच उगवेल एक नवी सकाळ. उत्साह ध्येयाने भारून म्हणून, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. सांगा कसं जगायचं, कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं.
पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येईल. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. तू असतीस तर, तू असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे. तू असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे. मोहरले असते मौनातून एक दिलाने नवथर गाणे. तू असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे. मोहरले असते मौनातून एक दिलाने नवथर गाणे. बकुळीच्या फुलावरी नाजूक फुलले असते गंधाने क्षण. बकुळीच्या फुलापरी नाजूक फुलले असते गंधाने क्षण आणि रंगांनी केले असते क्षितिजावर खिन्न रितेपण. पसरली असती छायांनी चरणातली मृदुश्यामल मखमल. पसरली असती छायांनी चरणातली मृदुश्यामल मखमल आणि शुक्रांनी केले असते स्वागत आपुले हसून मिश्किल. तू असतीस, तू असतीस तर झाले असते आहे त्याहून हे जग सुंदर. तू असतीस तर झाले असते आहे त्याहून हे जग सुंदर. चांदण्यात विरघळले असते गगनधरेतील धुसर अंतर. गगनधरेतील धुसर अंतर. बरेच दिवस कुणासाठीच झुरलो नाही. बरेच दिवस कुणासाठीच झुरलो नाही. बरेच दिवस हुरहुरून फिरलो नाही. बरेच दिवस खदखदून हसलोही नाही. दूरच्या ढगात डोळे लावून बसलो नाही. बरेच दिवस रोजची वाट चुकली नाही. बरेच दिवस रोजची वाट चुकली नाही. मनात वीज झुकली नाही. बरेच दिवस रस्त्यावरती थांबलो नाही. बरेच दिवस रस्त्यावरती थांबलो नाही. विसर पडून तासनतास बोललो नाही. बरेच दिवस शीळ घालीत हिंडलो नाही. बरेच दिवस शीळ घालीत हिंडलो नाही. बरेच दिवस माझ्यात मीच पुरलो नाही. बरेच दिवस कैप चढून रंगलो नाही. बरेच दिवस कैप चढून रंगलो नाही. बरेच दिवस जगून सुद्धा जगलो नाही. जगून सुद्धा जगलो नाही. रसिक हो, कोकण भूमीला निसर्ग संपन्नता लाभली आहे. जैवविविधतेचं तर वरदानच आहे आणि हे सर्वश्रुत आहे. याचाच प्रत्यय येतो जेव्हा कोकणात दृष्टिक्षेपास पडतं रानफुलांचं हे अनोखं विश्व. सिंधुदुर्गातील म्हापण या माळरानावर भाद्रपदात उमलतं सृष्टीचं एक नाजूक रूप जे प्रत्येकाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतं. चला तर मग पाहूया याची छोटीशी झलक या चित्रफितीच्या माध्यमातून. सिंधुदुर्गातील कास पठार. हे पठार नेमकं आहे तरी कुठे याची उत्सुकता प्रत्येकालाच असेल. हे पठार आहे सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावात. ऐन भाद्रपदात या पठारावर स्वर्ग अवतरतो आणि हे पठार भासू लागतं निसर्गाचा एक अद्भुत नजराणा. या हिरव्यागार पठाराच्या अंगाखांद्यावर सृष्टीचं एक नाजूक रूप जन्माला येतं ते या रानफुलांच्या रूपात. आणि हे माळरान ऐन यौवनात पदार्पण केल्याचं भासू लागतं. हा पांढरा शुभ्र गालिचा आहे चेंडूच्या आकारातील पाणगेंद या फुलाचा. असे विविध रंगी गालिचे पांघरून हे पठार डोलू लागतं प्रत्येकाच्या स्वागतासाठी. सोनकी या पठाराच्या वैभव संपन्नतेचं प्रतीक म्हणजे ही सोनेरी रंगाची सोनकी. लाखोच्या संख्येनं डोलणारी ही फुलं या पठाराची संपन्नता दर्शवितात. गणरायाच्या आरासीमधील एक मानाचं स्थान
म्हणजे ही सोनकी, ज्याला हरणं असंही संबोधण्यात येतं. निसर्गानं भरभरून द्यावं आणि ते ओंजळीत साठवून ठेवावं याचाच प्रत्यय येतो येथील निसर्गरूपी पर्वणी पाहिल्यावर. रान फुलांचं हे अनोखं आणि अल्पायुषी विश्व खरोखरच याची देही याची डोळा अनुभवून मन ओत प्रेत भरून जातं. सह्याद्रीच्या मारानावरील रंगांच्या उधळणीमध्ये एक महत्वाचं रानफूल म्हणजे जांभळी मंजिरी. जितकं सुंदर नाव तितकंच सुंदर हिचं रूपड. 6 ते 7 सेंटीमीटर लांबीच्या फुलोऱ्यावर ही फुलं वाऱ्यासोबत ताल धरू लागतात व हा फुलोरा एक फूलच असल्याचं भासू लागतं. सुगंधी द्रव्याने भरलेली ही मंजिरी आपल्या सुगंधी कंपनांचा मनाला सुखद धक्का देऊन जाते. या पठारावर तोऱ्यात मिरवत असणारा हा रानतुरा, सोनेरी मुकुटावरील तुऱ्याप्रमाणे भासणारा हा रानतुरा प्रत्येकाला स्वतःकडे आकर्षित केल्या वाचून राहत नाही. निळ्याभोर आभाळाखाली कुरडूचे हे गुलाबी तुरे निर्माण करतात स्वतःची एक वेगळी ओळख. इतरांपेक्षा जास्त उंचीचे हे गुलाबी तुरे उंचावरून या पठाराची टेहळणी करीत असल्याचे भासतात. माळ रानावरील सुबक रस्ते व त्यावरून स्वच्छंदपणे बागडणारी ही लाल परी या हिरव्यागार नवलाईच्या सौभाग्याचं लेणं भासू लागते. या पठारावरील आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे नील पापणी. पापणीच्या आकाराच्या या फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे ही वनस्पती आहे कीटकभक्षी. ही रूपवान नीळपापणी आपल्या सौंदर्याच्या जोरावर अनेक कीटकांना आकर्षित करून त्यांचं भक्षण करते. या वनस्पतींचं मायाजाल म्हणजे खोडावरील सूक्ष्म छिद्र व दाट केस असलेल्या पिशव्या, ज्यामध्ये अडकतात विविध कीटक आणि ते पचवलेही जातात. कोट्यावधींच्या संख्येनं फुलणारा हा निळा गालिचा आणि सृष्टीचा हा नाजूक कलाविष्कार कैद करण्यासाठी अनेकांची पावलं वळतायत या पठाराकडे. मात्र हे पठार चिंतातूर झालंय ते याच विवंचनेने की या आधुनिकीकरणाच्या विळख्यात सृष्टीचा हा नाजूक कलाविष्कार लोप तर नाही ना पावणार. आणि म्हणून ही सीतेची आसव अर्थात ही नील पापणी सज्ज झाली आहे गिळंकृत करायला या आधुनिकीकरणाच्या कीटकाला. कदाचित त्यानंतरच रान फुलांचं हे अनोखं विश्व निश्चिंतपणे सज्ज होईल प्रत्येकाच्या स्वागतासाठी. धन्यवाद. यानंतर एक अभंग सादर होतोय, आधी रचिली पंढरी.
आजच्या या शुभदिनी आपण इथेच थांबतोय. आजचा भाग आपणास नक्कीच आवडला असेल. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या दिवशी या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात अजून एका कोकणातील ज्येष्ठ कवीच्या कवितांना उजाळा द्यायला. तोपर्यंत धन्यवाद.